महाविकास आघाडीला लोकसभेत यश येणार नाही. महाविकास आघाडीतील मतभेद पाहता त्यांना लोकसभा निवडणुकीत यश येणार नसल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली. त्यामुळे महायुतीला 48 जागांवरती विजय मिळवण्यात यश येईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. ते ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. भारतीय जनता पार्टी बूथवरचा नारा देत वेगळा विचार घेऊन पुढे येत आहे. 2019च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला जी मते मिळाली त्या बूथवर अतिरिक्त 370 मते भाजपला मिळवायची आहेत. ही अतिरिक्त 370 मते कशी मिळवायची याकरिता भाजप बूथ विजन अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान 3 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन भाजपाचे कार्यकर्ते पत्र देणार आहेत. प्रत्येक घरावरती आणि गाडीवरती स्टिकर लावण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावरती भाजपाचा झेंडा लावला जाईल. 4 ते 9 एप्रिल हे अभियान सुरू असेल. या काळात जो भाजपाचा मतदार नाही त्याचंही मन वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच जिथे महायुतीचा उमेदवार आहे जिथे महायुतीचा उमेदवार आहे तिथे त्यांचा प्रचार करणार आहेत. ठाणे, कल्याण, पालघर येथील उमेदवारांबाबत चर्चा करून तोडगा निघेल. प्रत्येक पक्षाला वाटते की आपलाच उमेदवार असावा, पण एकदा निर्णय झाला की भाजपाचे कार्यकर्ते काम करीत असतात. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. आमची मनं जुळली आहेत, त्यामुळे उमेदवारांची नावे लवकरच बाहेर येतील असंही ते यावेळी म्हणाले. या लोकसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 370 पार भारतीय जनता पार्टी आणि एनडीए 400 पार असा नारा दिलाय. 370 पार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्येक कार्यकर्ते मनावर घेतला आहे आणि म्हणून प्रत्येक बूथवर गेल्या वर्षी मिळालेली मते त्यामध्ये 370 मतांची वाढ करायची अशा प्रकारचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय आणि पुढील 6 दिवस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ विजय अभियान हे राबवणार आहेत. सुट्ट्या असू शकतात, त्यामुळे लोक गावाला जायचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आत्तापासून एका अर्थाने हे सांगणं या निमित्ताने सुद्धा आहे की लोकशाहीचा उत्सव आहे हा आणि विकासासाठी मतदान आपल्याला करायचंय. पुढच्या भवितव्यासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी, सुखकर आयुष्यासाठी एका अर्थाने उत्तम, चांगलं, सशक्त सरकार, विकासाचं सरकार आलं पाहिजे यासाठी मतदान करायचंय. त्यामुळे आम्ही मतदारांना विनंती करतोय आणि मतदार तेवढे जागरूक आहेत. आम्हाला नक्की विश्वास आहे की जरी सुट्ट्या आल्या असल्या तरी मतदार इथे थांबून मतदान करतील आणि त्यानुसार आपलं सुट्ट्यांचं टाइम टेबल ऍडजस्ट करतील. मला असं वाटतं की ते जाहिरातींमध्ये नक्की असं आहे की ते बेरोजगारी प्रश्न उपस्थित करतायत, पण नक्की काँग्रेसच्या नेत्यांना, मग ते राहुल गांधींपासून अनेकांवरती बेरोजगारी आली आहे, त्याच्याबद्दल त्यांना जास्त चिंता अशी वाटते. महागाई खरं म्हणजे जर चर्चाच करायची असेल तर ती करता येईल. महागाईचा तेव्हाच निर्देशांक आणि आजचा निर्देशांक किती होता, त्यामुळे त्यांची नुसत्या जाहिराती देऊन चालणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच उभे राहणार 50 बेडचे आयुष हॉस्पिटल. मिळणार आयुर्वेद योगचे उपचार. ॲलोपॅथी उपचाराइतकेच आयुर्वेदिक उपचारांवरती विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांसाठी वागळे इस्टेट येथील ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात 50 खाटांचे आयुष रुग्णालय उभं राहणार आहे. यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानीसारख्या उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार होतील. त्यामुळे पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमन, बस्ती यांसारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत. आयुर्वेदिक उपचार घेत असतानाच काहीचा विलंब लागत असला तरी उपचारानंतर रुग्णाला मोठा आराम मिळतो. त्यामुळे दीर्घ आजार असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे कल असतो. काही वेळा आयुर्वेदिक खर्च खिशाला परवडणारा नसतो. मात्र आता ठाण्यात आयुष रुग्णालय उभारण्याचं काम लवकरच सुरू होणार असून आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत आयुष रुग्णालय बांधलं जाणार आहे. वागळे इस्टेट येथील सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी 15 कोटी मंजूर झाले आहेत. रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधनसामुग्री, औषधी, निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे. 50 खाटा असणाऱ्या रुग्णालयात योगा, प्रतीक्षालय, अभिलेख, प्रक्रिया, मुख्य वैद्य कक्ष, आयुर्वेद कक्ष, स्वच्छतागृह, होमिओपॅथी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, मडबाथ, नॅचरोपॅथी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच पंचकर्म, क्षारसूत्र व इतर आयुष उपचार होणार आहेत. भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहारविषयक नियम, व्यायामांचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवण्यावरती भर दिला जातो. ॲलोपॅथी उपचारात रुग्णाला झटपट रिझल्ट मिळत असला तरी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीसारख्या उपचारांनी रुग्णांना आराम मिळतो. अशा उपचारांनी रुग्ण बरा होण्यास काहींचा विलंब लागतो. मात्र हे उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे, असे यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नरेंद्र मोदी हाच उमेदवार, अब की बार 400 पार. महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचा सूर. ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असेल यापेक्षा मोदींना 400 पार जागा निवडून द्यायच्या आहेत, यावर आमचं लक्ष असल्याचं मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महायुतीचा पहिलाच मेळावा होतोय, तोही ठाण्यात. त्यामुळे हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. ठाणे लोकसभेची कोणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला माहीत नाही. मात्र सन्मानजनक उमेदवार ठाण्यामध्ये दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाण्यात पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचं काम महायुतीतील वरिष्ठांचं असल्याचंही ते म्हणाले. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून त्यांना कमीपणा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या मेळाव्यात आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, नजीब मुल्ला, माधवी नाईक, मीनाक्षी शिंदे यांच्यासह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल तिथे उमेदवार जाहीर होण्याआधीच मेळावा होत आहे. प्रत्येक निवडणूक हलक्यात घ्यायची नसते. आपण काय केलं हे लोकांना सांगावे लागेल, असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. इच्छुक उमेदवारांमध्ये संजीव नाईक, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांचं नाव घेतात. मात्र आमच्यात मतभेद आणि मनभेद नाहीत. कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मोदींसाठीच काम करणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितले. महायुती या निवडणुकीला महाराष्ट्रामधून 45+ बहुमत मिळवण्याच्या तयारीला लागलेली आहे. जागा कोणाला असणार, उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार महत्त्व नाही. माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा देशात 400+ बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे.
याच्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप, कवाडे गट, इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत, हे सगळेजण आम्ही एकत्र या निवडणुकीच्या तयारीला लागलेतो आणि त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतोय. बाबतीतली अधिकृत माहिती नाही. माझं या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांशी किंवा पक्षातल्या नेतृत्वाशी माझी या बाबतीतली चर्चा झालेली नाही. आपण पाहता मी दिवसभर प्रवासामध्ये होतो. आल्यानंतर 2 महत्त्वाच्या बैठका होत्या, त्या केल्या आणि त्याच्यामुळं मला आत्ताच्या मेळाव्याला यायला उशीर झाला. अधिकृत माहिती माझ्याकडे नसल्यामुळं मी याच्यावरती भाष्य करू शकत नाही. मंत्रिमंडळ वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला आलेली होती, त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी होतो. पण आपण ज्या 2 जागांचा उल्लेख करते त्याच्या बाबतीत माझी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली नाही. मंत्र्यांना उमेदवार ठरवण्याचे अधिकार नसतात. पालकमंत्री हे प्रशासकीय पद आहे. जिल्ह्यातला कारभार, जिल्ह्यातल्या सरकारी यंत्रणा आणि त्याचबरोबर पक्ष संघटना हे मजबूत करणं ही जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातला निर्णय माननीय शिंदेसाहेब घेतात, भारतीय जनता पक्षामध्ये माननीय फडणवीस साहेब घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय अजितदादा घेतात. त्यामुळे हे तिघजण एकत्र बसतील, एकत्र बसून ठरवतील आणि सन्मानजनक अशा पद्धतीचा यातनं मार्ग निघेल. धन्यवाद. शिवाजी महाराज रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष. शहरातील तृतीयपंथीयांना उत्तम आरोग्य सुविधेसह योग्य उपचार मिळावेत यासाठी महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सरसावलं आहे. तृतीयपंथीयांसाठी देखील एक विशेष कक्ष तयार केला असून या ठिकाणी 15 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी वेगळी बाह्यरुग्ण विभागाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी हक्काचे स्वतंत्र बेड उपलब्ध झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे वादाच्या विविध कारणांनी केंद्रस्थानी आहे. त्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात घडलेल्या मृत्यूतांडवानंतर रुग्णालयाचा कायापालट करण्याचा व येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावरती भर देण्यात येत आहे. सध्याच्या घडीला रुग्णालयात 500 बेडची क्षमता आहे. त्यात दिवसेंदिवस या रुग्णालयावरील ताण अधिकच वाढत असल्याचं दिसून येत आहे. येत्या काळात या रुग्णालयाची क्षमता वाढवणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे राज्य शासनाकडून 60 कोटींचा निधी देखील महापालिकेस प्राप्त झाला आहे. TMTची सेवा होणार सुपरफास्ट. लवकरच 486 कंत्राटी वाहकांची मेगा भरती. परिवहन 37 कोटी 89 लाख मोजणार. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्याने या बसेसचे संचालन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडत आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीचे वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडून घेण्यात आला आहे. एकाच कंत्राटदाराकडून 486 कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून 3 वर्षासाठी संबंधित कंत्राटदाराला 37 कोटी 89 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. टप्प्याटप्प्याने हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. ठाणे परिवहनच्या इलेक्ट्रॉनिक बससह AC बसही येत आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात 424हून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर 360 बसेस सुरू आहेत. काही बसेस तांत्रिक कारणामुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या. परिवहनमध्ये जवळपास 150 ते 200 वाहकांची कमतरता जाणवत आहे. हे वाहक भरण्यात आले तरी आणखी 65 ते 70 पहिल्या टप्प्यात 25 वाहक येणार असून त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 37 वाहन दाखल होणार आहेत. त्याचंही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली. प्राप्त निविदेनुसार मेसर्स GA डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रति कर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भत्त्यांच्या प्रचलित दराप्रमाणे आहे. निवेदित व वाटाघाटीनंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आले आहेत. त्यानुसार 3 वर्षाकरिता 37 कोटी 89 लाख 28,368 रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. बसेस रस्त्यावर चालणं शक्य होणार आहे. TMT बसेसच्या संचालनासाठी कंत्राटी वाहक घेतले जाणार असून हे सर्व वाहक एकाच कंत्राटदाराकडून घेण्यात येणार आहेत. यासाठी परिवहन प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आली होती. या निवेदनानुसार GA डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई 65 या कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या कंत्राटदाराच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने 486 वाहक TMTच्या सेवेत दाखल होणार आहेत.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहणार असल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. त्याच वेळेस शिंदे सेनेच्या वतीने लढण्याबाबत कोणतीही ऑफर आपल्याकडे आलेली नाही आणि आली तरी ती स्वीकारणार नसल्याचा दावा माजी खासदार संजीव नाईक यांनी केला आहे. उभयतांच्या या वक्तव्यावरून ठाणे लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अलबेल नसल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. शिंदे सेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर आपल्याला कुणीही दिलेली नाही. तशी ऑफर आली तरी त्याचा स्वीकार करणार नाही, परंतु वरिष्ठ पातळीवरील तीनही पक्षातील नेते जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याच्यासाठी एकदिलानं काम करू, असं वक्तव्य देखील यावेळी भाजपाचे माजी खासदार संजीव नाईक यांनी केलं आहे. ठाणे लोकसभेवरून आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिंदे सेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. भाजप देखील ही जागा मिळावी यासाठी शक्ती प्रदर्शन करत आहे. संजीव नाईक यांना शिंदे सेनेकडून धनुष्यबाणावरती लढण्याची ऑफर देण्याबाबत आल्याचं सांगण्यात येत आहे. तर शिंदे सेनेकडे अनेक इच्छुक असताना भाजपमधून आलेल्या शिंदे सेनेकडून उमेदवारी कशासाठी, असा सूर शिंदे सेनेतील इच्छुकांकडून आवळला जात आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच असणार. मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याच्यासाठी आम्ही काम करू, अशी भूमिका आहे आणि इच्छुकांनी आमच्या वतीने लढवावी, असं देखील यावेळी शिंदे सेनेचे प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मुळातच आत्ताच आमची या ठिकाणी महायुतीची बैठक आज होणार आहे. मी मागेही सांगितलं होतं की उमेदवार हा कोण आहे हा आम्हाला कोणालाच माहीत नाही. महायुतीचा उमेदवार असणार आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांना 400 पार जो नारा आहे तिथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार, हे आमचं ध्येय आहे. आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो, आता राहिला प्रश्न महायुतीचा. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं, यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे आम्ही लहान आहोत, आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही. परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे. बूथपासून तर आमचं त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे की ही निवडणूक संजय नाईकाची नाहीच आहे, ही मोदी साहेबांची निवडणूक. त्याच्यामध्ये जे मोदी साहेब ठरवतील ना ते सर्वांना मान्य असणार. संजीव नाईकालाच कशाला, सर्वांना मान्य असणार. त्याच्यामुळे मोदी साहेब आणि आमचे नेतृत्व जे आहेत ते निर्णय घेतील, आम्ही त्यांच्या बरोबर. नाही, लोकसभेच्या निवडणुकांचा काही विषयच नाही, परंतु शेवटी ठाणे शहर किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या काही चर्चा चालू आहे त्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्यात आणि ह्या आठवड्यामध्ये त्या उमेदवारांच्या निवडणुकीची नावं बाकी आहेत अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी. जिल्ह्याचा 30 वर्षाचा इतिहास आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1996 साली ही जागा ही पहिल्यांदा लढवली होती. प्रकाश परांजपे तत्कालीन आमचे जे सभागृह नेते नगरसेवक होते ते खासदार झाले होते आणि तेव्हापासून ठाण्याची ही परंपरा आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम असतो. ठाणे लोकसभेसाठी जी काही इच्छुक लोक आहेत किंवा जो काही नावं ज्याला माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर करायचं आहे ते नाव त्यांनी जाहीर केल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची सगळ्यांची मानसिकता. संदर्भात मला काही कल्पना नाही, परंतु ही ठाणे लोकसभा शिवसेनेचं आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीवर पोहोचवण्याचं पवित्र काम धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे ठाणे ही सीट ही शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेनेलाच मिळावी ह्या मताशी आम्ही ठाम आहोत. उमेदवार जो शिंदे साहेब देतील त्या उमेदवाराला जास्त मताधिक्याने गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालं होतं त्यापेक्षा जास्त